नमस्कार, मी संजय भालेराव. शहापूर गझालीत आपले स्वागत आहे. शहापूर गझालीचा वर्धापन दिन सोहळा साजरा. शहापूर गझाली या यूट्यूब चॅनलचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी वासिंद पश्चिम येथे साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं शिक्षणाचा पाया घातला गेला, स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला. नवे तर एक आमूलाग्र समाज क्रांती ज्यांच्या विचारातून घडली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप साऱ्या आपणास शुभेच्छा देतो. आणि ज्यांचं गुरुत्व ज्यांना मिळालं ते संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीला आपण आता 2 दिवसांमध्ये सामोरे जाणार आहोत. ती जयंती अत्यंत उल्हासामध्ये आनंदामध्ये आपण साजरी करणार आहोत. तेव्हा तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धारक संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमांना आदर्शांना या ठिकाणी अभिवादन करतो. तुम्हा आम्हाला घडवणाऱ्या सर्व महापुरुषांना सर्व महामायांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि स्टेजवर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम प्रतिमांचं पूजन करून घेऊया. सन्मान पूजनानंतर अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम जो आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. स्टेजवर असणाऱ्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपण सर्वप्रथम स्वागत करत आहोत. मी संजयजी भालेराव यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन जाधव यांचा आपण इथे स्थान बनवावं. सन्माननीय मोहनजी जाधव यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर वाशिम त्यांनी विनंती करतो आपण इकडे स्टेजवर 2 स्थानावर व्हावं. तर टाळ्या होत्या कार्यक्रमामध्ये, कारण टाळ्यांची ऊर्जा आपल्यालाच मिळत असते. वाशिम ग्रामपंचायत त्यांच्यासाठी समाजसेवेची आस ज्यांना लागलेली असते सन्माननीय भगले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सातत्याने ज्यांना आहेत, समाजसेवक आहेत, राजकीय पार्टीचे नेते आहेत, अनेक विविध पदे त्यांच्याकडे आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होता. यानंतर अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व विनोद साहेबांचं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यानंतर वसंत सुविद्य असणारे असं एक व्यक्तिमत्व वार्ड नंबर 2 मधून जरी निवडून आलेले असले तर काम होऊन जाईल अशा पद्धतीची खूप पार्टी या माणसाची आहे. तेव्हा खूप साऱ्या गाड्या त्यांच्यासाठी जरा मागे पुढे होते तसे बसले त्या पद्धतीने घेतोय. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय आहेत पत्रकार तोपर्यंत
लोकशाही जागृत असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी साठी तत्पर असतात. त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. डॉक्टर मनोहर सासे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. उत्तर चाचंडा हरियाणा संस्था अत्यंत सुंदर पद्धतीनं त्याचं नियोजन आयोजन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यांचं या निमित्ताने सोडवत आहेत अशा पद्धतीचं काम त्यांचं आहे. त्यांचं या निमित्ताने स्वागत करूया. कारण इकडे खूप सारी मान्यवर लोक आलेले आहेत. सर्वांना स्टेजवरती घेणं शक्य नाही. आमचे राजेजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर त्या सर्वांचा सत्कार इकडे होणार इकडे आलेले आहेत. प्रभाकर साहेब आहेत, सचिन साळवे आहेत, शापूरवरून आमचे प्रभाकरजी थोरात या ठिकाणी आलेले आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल गोरले इकडे आहे. त्याचं या निमित्तानं मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतोय. निशिकांत शिलाने या ठिकाणी उपस्थित नरेश उभाय आणि संजयजी भंडारे यांना विनंती की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करा. आमचे कांबळे साहेब आहेत, माझे मित्र निकाय सर इकडे उपस्थित. या स्वागतानंतर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर लाहिरे साहेब इकडे आहेत. तर क्षमस्व नलिनीताई घुंगुडे या ठिकाणी अनेक तारे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि चंद्रापेक्षा कमी नाही. तेव्हा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी भालेरावांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार या ठिकाणी मांडावे. सन्मान वाशिम शहर पोलीस निरीक्षक आदरणीय शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. सकाळी सिद्धार्थ फाउंडेशनच्या एक वही एक पेन या कार्यक्रमात आपली प्रेरणा आणि आपले आदर्श रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज 195वी जयंती आहे ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तसेच राष्ट्र निर्माते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन करतो. आजच्या शहापूर गजाली न्यूज नेटवर्कच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माननीय वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, ठाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मोहनजी जाधव, वाशिम ग्रामपंचायतच्या सरपंच माननीय लता शिंगवे, सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या माननीय कांबळे मॅडम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहापूर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख माननीय प्रतिभाताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिताई भालेराव, ग्रामपंचायत सदस्य काळूराम पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवळावकर साहेब, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष माननीय निलेशजी काटोळे, श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा उत्कर्ष कॉलेजचे माजी चेअरमन अनिलजी मानिवडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुकाराम ठाकरे साहेब, पत्रकार तसेच समाजसेवक काशीनाथजी तिवरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते इरनक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम शहर अध्यक्ष संदीप पाटील, वाशिम ग्रामपंचायतचे उपसरपंच ॲडव्होकेट सतीशजी बोंडवे साहेब, वाशिम ग्रामपंचायतचे सदस्य वासुदेवजी काटोळे, बहुजन समाज पार्टीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय सिद्धार्थ साळवे, वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष रवींद्रजी जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस माननीय नरेशजी पाटील साहेब, ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी जाधव, या ठिकाणी उपस्थित मनसेचे वाशिम शहर अध्यक्ष अमोलजी बोराडे, भारतीय जनता पार्टीचे अनिल शेलार, अखंड आडनाम सत्ता समितीचे अध्यक्ष
माननीय मनोहरजी सासे, त्याचप्रमाणे आमचे मित्र राम जोशी साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित शहापूर गजालीस भरभरून साथ देणारे उपस्थित सर्व बंधू भगिनी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करणारे उपस्थित मान्यवर, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण सर्वजण पाहत आहोत की ऐकत आहोत, काळानुसार बदलणे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हे खूप गरजेचे आहे। नोकिया एकेकाळी फार पुढारलेला ब्रँड होता, परंतु नोकियाने काळानुसार त्यात बदल न केल्यामुळे तो मागे पडला। ही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आणि सध्या स्थितीत इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप तेजीत असल्याने मला काहीही म्हणजे युट्यूब मधलं काही ज्ञान नसताना मुलांच्या मदतीने मी 2 वर्षापूर्वी 11 एप्रिल 2020 रोजी शहापूर गजाली हा युट्यूब चॅनल सुरू केला आणि बघता बघता शहापूर गजाली 2 वर्षाचा झाला आहे। शहापूर गजालीच्या माध्यमातून एक समाज माध्यम म्हणून अनेक समस्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा व सांस्कृतिक विषयांना प्रसिद्धी देऊन गरीब, गरजू, सामान्य पीडित घटकांना न्याय देण्याचा मुख्य उद्देश ध्यानात ठेवून शहापूर गजालीची निर्मिती झाली। शहापूर गजालीच्या माध्यमातून कोरोना काळात अनेक बातम्या प्रसारित करण्यात आल्या, मात्र सर्व बातम्या या सकारात्मक आणि जनमानस भयभीत होणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घेत जनतेला धीर देण्याचे उत्तम कार्य शहापूर गजालीने केले आहे। शहापूर गजालीने सर्वात पहिली बातमी वासिंदकरांनी पोलिसांना खीर पुरणपोळी देऊन आंबेडकर जयंती साजरी केली या बातमीने सुरुवात केली। या बातमीने सुरुवात करत वाशिम पूर्व पश्चिम तसेच 42 गावांना रहदारीसाठी असलेला मुंबई नाशिक जुना महामार्ग ते शेरे या अर्धवट रस्त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये नागरिकांना ये-जा करणे धोकादायक झाले होते। त्यावेळेस सर्वप्रथम या समस्येची बातमी शहापूर गजालीने वाशिम पूर्वेचा अर्धवट राहिलेला रस्ता ठरत आहे चिंतेचे कारण, शेतकऱ्यांनी घेतली हरकत अशी बातमी 4 जून 2020 रोजी प्रसिद्ध केली। या बातमीची दखल घेत समाजसेवक संजय सुळके यांनी तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना पत्रव्यवहार केल्याने तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत रस्त्याची पाहणी केली आणि 22 जून 2020 रोजी रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि वाशिम तसेच 42 गावांच्या नागरिकांना दिलासा मिळाला। तब्बल 1.5 वर्ष मी स्वतः प्रयत्न केल्यामुळे या रस्त्याचे काम शहापूर गजालीच्या प्रयत्नांतून आणि पुढे समाजसेवक संजय सुळके यांच्या उपोषणामुळे हा रस्ता पूर्ण झाला। महावितरणचे दुर्लक्ष, प्राण धोक्यात घालून कोस्त्याचे तरुण करतात वीज दुरुस्ती, माजी आमदारांच्या शिफारशीला केराची टोपली अशी बातमी शहापूर गजालीने प्रसिद्ध केली होती। या बातमीची देखील दखल महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी तात्काळ घेतली होती, समस्या सोडवली। आमदारांनी आपल्या वाढदिवशी केले रक्तदान शिबिराचे आयोजन, स्वतःच्या रक्तदान करून साजरा केला वाढदिवस ही बातमी प्रसिद्ध करून आमदार शांताराम मोरे यांच्या कार्याची दखल शहापूर गजालीने घेतली होती। स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रेतांची हेळसांड होते। स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रेतांची होते हेळसांड या बातमीची दखल MSRDचे कार्यकारी अभियंता रमेश किस्ते यांनी घेतली व नडगाव स्मशानभूमीसाठी
तात्पुरता रस्ता एका दिवसात पूर्ण केला. ठाकूरपाडा हे भयावह सत्य स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर देखील उपेक्षितच. 6 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे पंचायत समितीचा लिपिक मोजतोय अखेरच्या घटका. या बातमीमुळे लिपिक संजय वामन पंडित यांच्या कुटुंबियांना विविध संस्थांकडून मदत मिळाली होती. अशा विविध समाज उपयोगी घटनांची दखल घेत शहापूर गझालीची ही वाटचाल अविरत सुरू राहणार आहे. दुसरे असे आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की आपण यावर्षीच्या शिवजयंती उत्सवापासून शहापूर गझाली कट्टा हे नवीन सदर सुरू केले आहे. आपल्या सर्वांची आशीष भरभरून साथ मिळावी ही आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आनंदी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत होतं. एका जोरदार टाळ्या होत्या. भालेराव साहेबांच्या प्रेमापोटी पेढे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. ते आलेले नसतील तरी, कारण त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या माध्यमातून आपण खरं तर ती कोट जी आहे ती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. शहापूर तालुक्यामध्ये जो काही सुरक्षिततेचा प्रश्न होता तो प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडला आणि एकूणच तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन असतील किंवा सर्वांवरती नियंत्रण ठेवून योग्य अशा पद्धतीचं, मग ते कर्फ्यू असेल किंबहुना 144चा कलम जेव्हा लागतो तेव्हा त्यावेळची परिस्थिती असेल, या सगळ्या परिस्थितीला छान पद्धतीने त्यांनी सांभाळलं. ते शहापूर तालुक्याचे DYSP माननीय नवनाथजी ढोळे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांचा इकडे सन्मान होता, परंतु ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. सोनुबा बसून कॉलेजचे उपप्राचार्य आणि त्यांनी PhD पदवी नुकतीच धारण केली ते आदरणीय संतोषजी गायकवाड सर यांना इकडे मी आमंत्रित करतो. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे, विशेष सत्कार त्यांचा या ठिकाणी होत आहे. सन्माननीय संतोषजी गायकवाड सर पदवी मित्राने या ठिकाणी मिळवलेली आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देतोय. सध्या उपप्राचार्य म्हणून आहेत, लवकरच प्राचार्यपदी आपली नेमणूक व्हावी अशा सदिच्छा देखील या ठिकाणी आपणास व्यक्त करतो. सन्माननीय गायकवाड सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप भरीव असं काम आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप असं काम आहे, यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. मी सन्माननीय मोहनजी जाधव जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो की आपण नयनजी फळडे यांचा सन्मान करावा. निवड झाली असं तरुण तडकदार व्यक्तिमत्व शहापूर पंचायत समितीला लाभलं आणि एक आमूलाग्र बदल जो आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. फळडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार या ठिकाणी होत आहे. वाशिमच्या उड्डाणपुलाचा प्रश्न, वाशिमच्या त्या बाजूच्या रोडचा प्रश्न, संजय सुरवडे समाजसेवक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. वाशिमचे अध्यक्ष किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी इकडे आले असतील त्यांना विनंती करतो की आपण या विशेष सन्मानाचा स्वीकार करावा. जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिम फार महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता गेलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या जय बजरंग क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या टीमसाठी. यानंतर सिद्धार्थ संजय भालेराव त्याला इकडे आमंत्रित करतो, त्याचं या ठिकाणी स्वागत होत आहे. रात्री झोपताना जर बघावं तर बऱ्याचदा प्रकाश जो आहे तो चादरीतून ब्लँकेटमधून बाहेर पडतो. असे दिव्य प्रकाशित असणारे हे तरुण सगळं, परंतु एक चांगल्या मार्गावरती जर तो प्रकाश गेला तर एक चांगलं काम उभं राहतं, म्हणून संजयचं या ठिकाणी खूप सारा सन्मान या ठिकाणी होत आहे. अध्यक्ष डॉक्टर मनोहर साशे या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. मनोहरजी साशे. उपस्थित व्यासपीठ बंधूंनी भगिनींनो, खरं तर आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे की वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेचे या पटांगणामध्ये अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम
ज्यांनी आयोजित केलं त्यांना सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दराडे साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार. संजयजी भालेरावच्या बद्दल सांगायचं बोललं तर संजयजी भालेरावने गेल्या 2 वर्षामध्ये लोकमत या पत्रकारामध्ये वाशिम गावचेच नाही तर संपूर्ण शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी लोकमत या पत्रकाराने अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. हे काम करत असताना शहापूर तालुक्यामध्ये त्याला असं वाटलं की बाबा कुठेतरी आपल्याला एक लोक चॅनल म्हणून न्यूज काढावी. त्यानिमित्त त्यांनी अहोरात्र मेहनत करून शहापूर गजले असे त्यांनी या कार्यक्रमाचा 1-2 वर्ष झाले प्रारंभ केले. संजयजी भालेराव म्हणजे अतिशय शांत आणि स्वभावाचे. त्यांना कुठल्याही प्रकारचे कुठेही कार्यक्रम असला तरी कुठल्याही प्रकारचे त्यांना पैशाची आणत नाही. कुठेतरी गेलं तर मला पैसे मिळावे, कुठेतरी गेलं तरी मला मान सन्मान मिळावा असा त्यांचा स्वभाव नाही. परंतु कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं हा त्यांचा खूप भाग्याचं काम आहे. त्याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावी. मी रेल्वेत काम करत असताना रेल्वेच्या प्रत्येक अडचणीला ते मला सहकार्य करतात. रिक्षा युनियनचं काम करत असताना तेव्हा सुद्धा मला सहकार्य काम करतात. कामगार युनियन क्षेत्रामध्ये काम करत असताना तिथं सुद्धा त्यांची उपस्थित असते. आणि गेले आता 2023चा 2043चा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांनी 7 दिवस बिना विनियोगाने सेवा दिली ते आमचे संजयजी भालेराव यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी वाशिम व वाशिम परिसरामध्ये त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना त्यांना दाखवून दिलं. त्यांच्या सुद्धा वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांची प्रगती अशीच व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोहरजी साहेब. इकडे काही अधिकची नावं माझ्याकडे आयोजकांकडून आलेली आहेत. त्यांचाही या ठिकाणी सत्कार बुके देऊन होत आहे. सेक्युलर वाशिम शहराचे अध्यक्ष प्रवीणजी केदारे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आलेले आहेत का? मयूर गरुड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे मयूर गरुड. सुधीर जाधव आलेले असतील तर त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. माता रमाई महिला मंडळ वाशिम या मंडळाच्या अध्यक्षा आशाताई जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. श्रावस्ती बहुउद्देशीय बहुजन सामाजिक संस्थेचे खजिनदार सुनील कोबाळकर जे आपल्या या ठिकाणी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. ताई घनगोडे यांना देखील इकडे आमंत्रित करतो. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून अनेक शिबिरं ही दोन्हीही अध्यक्ष या ठिकाणी उत्तम पद्धतीने पार पाडतायत. धम्माचं काम बलवीर सत्कार घनगोडे त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पंचशील महिला बचत गटाच्या मंजुळा ताई उबाळे या स्वागताचा स्वीकार करतील. आपण आलेले असाल तर सत्काराचा स्वीकार करावा. मंथन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी गायकवाड प्रतिष्ठानने केलं. नेहरू युवा केंद्राशी जोडलेले आहेत ते आणि खूप सारं काम त्यांनी त्याचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. एकदा गणेशसाठी टाळ्या वाजूया कारण कोरोनाच्या त्या सगळ्या काळामध्ये अत्यंत वेगवेगळ्या छातीने ही टीम त्या ठिकाणी काम करत होती. अगदी घरपोच सेवा जी आहे ती सेवा देखील या मंडळानं पोहोचवली त्या काळामध्ये. अट्टेताई भोईर मॅडमचे या ठिकाणी स्वागत करावं. या स्वागताबरोबरच उन्नती ग्रामसंस्थेचे विभागाचे अध्यक्ष निर्मलाताई गांगुर्डे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी प्रतिभाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण
या सत्काराबरोबरच अगदी कमीत कमी शब्दात ज्ञात आहे, तेव्हा कमीत कमी शब्दामध्ये आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊया. मी वाशिम शहराचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं जगामध्ये आज आनंदाने आलो. म्हणजे सगळ्यांना माहीत असेल आता 100% लॉकडाऊन उठलेलं आहे आणि हे सगळ्यात कारण हे अनेकांनी केलेलं त्याच्या मागचं काम आहे. आणि म्हणूनच आज बालेराव साहेबांनी एक चांगलं औचित्य साधून त्यांचा सत्कार करायचं ठरवलं आहे. खूपच चांगली गोष्ट आहे. बालेराव साहेबांचं सत्कार मी बोलेन तर संजय बालेराव हे स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहेत. जे पटलं ते पटलं, नाही पटलं ते नाही पटलं. आणि आम्ही त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो. त्यांना एखादी गोष्टी आवडली नाही तर ते भाषणात तिथेच सांगतात, हे बरोबर नाही म्हणून. आणि चांगले असेल तर चांगलं पण म्हणणार, अशी त्यांची सवय आहे. आणि ते आम्हाला माहिती आहे आणि असंच पाहिजे. कारण पत्रकाराला हा एखाद्याचा म्हणजे तो असा हे नाही पाहिजे, चमचा नाही पाहिजे की बाबा एखाद्याची लाल करायची, त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा पाहिजे म्हणून काहीतरी त्याचं करायचं. ते चांगलं त्याला चांगलं बोलणाराच पत्रकार असतो आणि त्यालाच खरा पत्रकार, हाडाचा पत्रकार बोलला जातो. आणि ही गोष्ट त्यांची आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित राहण्याचं म्हणजे जसे आमंत्रण येतात आणि आम्ही राहतोच उपस्थित. आम्हाला काय एवढं मोठं काम नसतं, संध्याकाळी आम्ही दिवसभरातच कार्यक्रम असतो. पण विशेष म्हणजे आम्हाला आठवणी कालच आम्ही कार्यक्रम ऍक्च्युली अनिल शेठ आणि आम्ही मुरबाडला होतो. आम्हाला वाटलं काल कार्यक्रम, आम्ही तिकडचा कार्यक्रम घाई गडबडच आठवून आलो. आणि 5 वाजता काय आहे अनिल शेठचा कोणाला आपल्या कार्यक्रमाला जायचंय. तुम्ही बोला अरे मी पत्रिका म्हणजे उद्या कार्यक्रम आहे. म्हणजे एवढी आमच्यामध्ये ती एक्साइटमेंट होती की आम्ही 1 दिवस आधी झालो होतो. तर हे कधी होतं जेव्हा आपण जे काम करतो त्याचा कुठेतरी तिसरा डोळा असतो समाजामध्ये, तो बघत असतो, तुमचं ऑब्झर्वेशन करत असतो की तुम्ही काय करता, चांगलं करता, खोटं करता की नुसतं ढोंगेगिरी करता. हे समाज बघत असतो. आपण किती मोठेपणा केला की मी फार चांगले व्हाईट कपडे घातले म्हणजे मी नेता झालो असं काय. तुम्ही चांगलं काम केलं, तुम्हाला लोक ऍक्सेप्ट करणार, तुम्हाला कार्यक्रमाला बोलवणार, तुमचा सत्कार पण करणार. आणि नाही केलं तर आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं की आपल्याला काय नाही बोलवलं, तर आपण अजून काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये राग मानण्यात काही अर्थ नाही. तर याच्यामुळे बालेरावांचं मी खास अभिनंदन करतो की त्याचं काम चांगलं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, छोटे मोठे कार्यक्रम, बर्थडे असो, मोठा कार्यक्रम असो, सप्ताह असो किंवा असे छोटे मोठे कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आपल्याकडे असं कोण नाही आहे एवढं म्हणजे काम करत. त्या आपल्याकडे मोठ्या पत्रकारांना बोलवायचं म्हणतात ते त्या हिशोबाने त्यांना सगळं लोकेशन लागतं, कार्यक्रम लागतो. पण आमच्या बालेरावांना आम्ही सांगितलं म्हणजे बालेरावचा आपल्याकडे कार्यक्रम नाही, छोटा कार्यक्रम, तरी ते आपले कॅमेरा घेऊन येतात आणि सगळ्यांना प्रसिद्धी देतात. मग ते सामाजिक राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रातले विविध समस्या असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठल्याही कार्यक्रमाला ते चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन त्या माणसालाही एक प्रकारचा सपोर्ट करण्याचं काम ते नक्कीच करतात. आपल्याला माहित असेल इथे अनेक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाहीये. आणि लोक इथे सन्माननीय आहेत, त्यांना सगळ्यांना मला वाटतं इथे नक्कीच त्यांचा सत्कार होणार आहे. त्यांना मी खूप खूप माझ्या राष्ट्रवादी वाशिम शहराकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा बालेराव साहेबांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. आणि आमचे नियोजक, आमचे सन्माननीय गुरु, त्यांचाही आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. घड्याळ आहे ते सर्वांना ज्ञात आहे पाटील साहेब. यानंतर सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या कांबळेमेडे या ठिकाणी आहेत, ते थोडक्यात शुभेच्छा देतील. आणि यांच्या शुभेच्छानंतर आपण एक 5-7 पुरस्कार जे सन्मान जे आहेत कोविड त्यांचे ते आपण या ठिकाणी लगेच घेणार आहोत. वर्धापन दिनानिमित्त जो काही हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे भालेराव साहेब यांनी, आणि प्रत्येकाची जाणीवपूर्वक दखल घेऊन त्यांनी इथे सगळ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. खूप स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. आणि त्यामुळे भालेराव साहेबांना शहापूर गझली हे जे काही त्यांचं पत्रकार क्षेत्रामध्ये कामकाज आहे, या कामकाजाला खूप खूप अशा मी शुभेच्छा देत आहे. आणि अशाच प्रकारे त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती हो आणि उंच उंच अशी त्यांच्या गझली शहापूर यांनी भरारी हो. शहापूर एक तालुका असा आहे की त्यांना या भागामध्ये ओळखणार नाही असं क्वचितच असं नागरिक असेल. पण त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला इथे बोलवून आणि प्रत्येक नागरिकाला प्रत्येक त्याच्या कामाची दखल घेऊन त्याला सत्कार केलेला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी
शुभेच्छा देते आणि अशा प्रकारे माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जगदीशजी गायकवाड, संचालक कैलासजी खेरनार, आमचे बळीराम दादा गायकवाड, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असतानाच साखरबावचे मुख्याध्यापक कोकाटे सर आणि पत्रकार काळवण भोईर यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या स्वागताबरोबरच अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबात असताना अंगावरती शहारे येत होते, भयानक परिस्थिती होती. कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन होणं म्हणजे नेमकं काय असतं ते मला वाटतं आपण सर्वांनी अनुभवलं. प्रत्येकाच्या घरातून हा कोरोना पुढे सरकला, जाताना काहींना घेऊन गेला, काहींना मागे दुःख करण्यासाठी ठेवून गेला. आणि याही परिस्थितीमध्ये सर्वांसाठी लढणारी जी काही कोरोना योद्धे म्हणून आपण सातत्याने समाजामध्ये पाहिले, त्या सर्व कोरोना योद्ध्यांना गदालीच्या वतीने मानाचा मुजरा करतो, त्यांना सलाम करतोय. सगळ्या कोरोना योद्ध्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्माननीय राष्ट्रवादी पार्टीच्या शहापूर तालुक्याच्या अध्यक्षा रणजिताताई दुपारे मॅडम, कोरोना योद्धा म्हणून त्यांनी खूप छान पद्धतीनं काम केलं, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्माननीय शिंगवे मॅडमांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा. या ठिकाणी सत्कार होत आहे. घरातली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना आपण सर्वांनी पाहिली आणि माझ्या जवळची माणसं जाण्याचे दुःख काय आहे ते आपण अनुभवलेलं आहे. मी आता नुकतंच एका विद्यार्थिनीच्या घरी गेलो, त्यावेळेचा प्रसंग कोरोना निघून गेला तरी देखील कुटुंबातले नातेवाईक त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नाहीत. म्हणजे कोरोनानं किती सगळं घडवून आणलंय, माणसातला फरक जाणवलाय, कोण आपलं कोण लांबचं, कुठली रक्ताची नाती कुठे काय, आणि त्या सगळ्या परिस्थितीवरती मात करत कोण आहे कोण नाही पण सर्वांसाठी मला काम करायचं असं हे कोरोना योद्ध्यांचं काम आहे. त्यामध्ये अनेक कोरोनाचे हे सगळे सन्माननीय योद्धे आहेत. मी पुढच्या योद्ध्याचं या ठिकाणी अनाउन्समेंट करतो, ज्यांना संघघारा नावाची देखील आम्ही उपाधी दिलेली आहे. ते राजेशजी रामचंद्र निकम यांना इकडे मी आमंत्रित करतोय. बहुजन समाज पार्टीचे ठाणे जिल्हा लोकसभेचे प्रमुख, सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं धडपड आणि आजच्या तारखेपर्यंत वॅक्सिनेशन कसं कम्प्लीट होईल 100% त्याच्यासाठी सातत्यानं धडपडणारे, इंजेक्शन खाली असेल तर फोन करून लोकांना बोलवलंय वॅक्सिनेशन करा. मला वाटतं देवळकर साहेबांना माहिती आहे की ही सर्व मंडळी त्यांच्या आजूबाजूला सातत्यानं काम करत होती. आदरणीय राजाचे निकम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी देवळकर साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार जो आहे तो या ठिकाणी आपण करावा. राजेशजी निकम साहेब, त्यांचं ब्रीद आहे खरं तर कमी तिथे. आम्ही सातत्यानं रात्री बेरात्री कधी फोन करा, कामासाठी उभे असतात. राजेशजी निकम साहेब यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत करूया. गदालीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा पुढील कार्यासाठी. पुढचे योद्धे आहेत सादिक अहमद, त्यांना इकडे मी विनंती करतो आपण या स्वागताचा स्वीकार करावा. कांबळे मॅडम, आपणास विनंती, आपण सादिकचा हा सत्कार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी स्वीकारतात. सादिकने देखील बाजारपेठ बंद करण्यापासून ते अगदी जी काही मदत करता येईल त्यासाठी काम केलेलं आहे, त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर पुढील सत्कार आहे निशिकांत अनंत शेलार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक निशिकांत शेलार गेले का, त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर सुनील सखाराम शेलार, सुनील सखाराम शेलार यांचा देखील या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून आपण सन्मान करत आहोत. मी मानवडेंना विनंती करतो
की आपण यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा. त्यानंतर जिजाऊ संघटनेचे तालुक्याचे पदाधिकारी अमोल कोरले त्यांना इकडे मी आमंत्रित करतो. थँक्यू. अमोल कोरले. रक्तदान शिबिर असू द्या, ॲम्ब्युलन्सची सेवा असू द्या, ऑक्सिजनची सेवा असू द्या, त्या काळामध्ये गुदमरलेल्या लोकांना श्वास देण्याचं काम खरं तर अमोलने केलेलं आहे, अमोलच्या टीमने केलेलं आहे. तेव्हा अमोलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अमोलचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. मोहन जाधव जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव अमोलचा या ठिकाणी सत्कार करतात. एकदा जोरदार टाळ्यामध्ये अमोलसाठी. शिवजयंतीमध्ये प्रति शिवाजीचं रूप असणारा अमोल दाढी वगैरे पण काम देखील आता की व्यासपीठावर 2 बसायचे आणि समोर 200 बसायचे. आता 200 बसले तरी व्यासपीठावर 2000 बसावं इतकी क्षमता बाबासाहेबांच्या विचाराने आणि क्रांतीने घडवली. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण केलं. अनेकांनी आपण सगळ्यांनी पाहिले की माणसांची माती झाली, पण मातीतून माणसं निर्माण करणाऱ्या 3 विभूत्या आहेत. म्हणून आपण सर्वांनी आज त्यांचं पूजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला त्या गजालीचा काय अर्थच कळला नाही. आमच्या भालेरावांच्या डोक्यामध्ये काय आहे, पण काहीतरी वेगळा त्याचा अर्थ असेल. पत्रकारिता हे केवळ बातमी लिहिणे इतकी पुरती मर्यादित राहिली नाही आता. आणि पत्रकारिता केवळ वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती छापली जाईल. मला शहापूरच्या सर्व पत्रकारांच्या बद्दल धन्यवाद द्यायचा आहे, कारण त्यांनी सामाजिक चौकट निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलाय. हा सत्कार हा पत्रकारितेचा नाही, तो आम्ही खरं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय सामाजिक म्हणजे तो एक काम आज पत्रकार करायला लागले. त्याबद्दलही तुम्हा पत्रकारांना म्हणजे बालेराव तुम्हाला मी धन्यवाद देतो की खरं पत्रकारांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. परंतु तुम्ही आज समाजाचा सन्मान करतायत, हे फार मोठं काम आहे. धरा बेच देंगे, गगन बेच देंगे, सुमन बेच देंगे, कली बेच देंगे. धरा बेच देंगे, गगन बेच देंगे, सुमन बेच देंगे, कली बेच देंगे. अगर सो गए कलम के पुजारी तो वतन के पुजारी वतन बेच देंगे. म्हणून आज लेखणी जागी राहिली पाहिजे. आजच्या काळामध्ये ती गरज आहे. आजच्या काळामध्ये अनेक लेखण्या बंद व्हायला लागल्या. पत्रकारांची अवस्था पाहताय असं खरं. मला अगदी देशव्यापी पासून अगदी मोठी चॅनल्स मध्ये मोठमोठे पत्रकार जे व्यवस्थेच्या विरुद्ध लिहायला लागले. मला इतिवृत्त लिहिणारी पत्रकारिता नाही अपेक्षित. खरं म्हणजे पत्रकारिता ती हवी की जे शासनाला वाटतंय ना हे लिहू नये, ते जे लिहितो तो पत्रकार. जे व्यवस्थेला वाटतंय, जे प्रशासनाला वाटतंय की लिहू नये, ते जे लिहितो ती पत्रकारिता. आणि म्हणून या शहापूरच्या पत्रकारितेमध्ये अशी काही माणसं आहेत. तो महेश कुठेतरी दिसत नाही मला, फार गाजतो तू. आमचा संजय सुरळके आणि आता भालेराव आपण सगळेच जण आमच्या तालुक्यातल्या अनेक पत्रकारांनी अशा पद्धतीची लेखणी निर्माण केली की तिची दखल घ्यावी लागते. माझ्यावर पण कोरोनामध्ये अॅट्रॉसिटी झाली. या व्यासपीठावर आमचा मोहन बसलाय. बाबासाहेब तुम्ही दिलेल्या हक्कांचं हे फलित आहे आणि त्या हक्कांचं संरक्षण करण्याची आज जबाबदारी आहे प्रत्येक समाज घटक काय संघटन आहे. हे सगळे बसलेत, तुम्हाला खरंच बसवलं असतं का हो कोणी? आणि आजच्या वर्षामध्ये आज बघतोय मी
का ओबीसीचं आंदोलन मोठं उभं राहत आहे गावागावामधून. आणि एक काळ असा होता 92-93चा का ज्या वेळेला तो मंडळ आला त्यावेळेला ज्यांनी पुढे आणला त्यावेळेला मोठे एक रान पेटलं. आमचा दलित कार्यकर्ता पुढे आला तर हे म्हणायला लागले सर्व त्या दलितांच्यासाठी चाललंय कार्यक्रम. आणि म्हणून आज अनेक हक्क, समाजाचे हक्क, माझ्या तालुक्यातल्या सगळ्या नोकऱ्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये आमच्या फक्त एसटी बांधवांच्या नोकऱ्या शाबूत राहिल्या आणि बाकीच्या सगळ्या अगदी एसटीच्या पासूनच्या सगळ्या नोकऱ्या आरक्षित केल्या एसटीसाठी. मी भांडलो. म्हणजे ज्या वेळेला पहिली हाक आपण दिली आणि सगळ्या तालुक्या याच्यातले अनेक मान्यवर आपल्या सोबत आले, तालुक्यातले सर्व पक्ष सोबत आले आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घेतला. बाबासाहेबांच्या विचारांचा विजय येतो. आजही मराठा महासंघ लढतोय. मराठा इतकं मोठ्या प्रमाणात लढाई झाली. अगदी शरद पवारांपासून फडणवीस साहेबांपासून सर्व सत्ता मराठ्यांच्या जवळ आहे, तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षण प्राप्त करता आलं नाही. पण 100% गेलेलं आरक्षण आपण केवळ विचारांच्या जीवावर 500 माणसांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातला कायदा बदलवला. हे फार मोठी ताकद आहे आणि ही विचारांची ताकद आहे. आज या विचारांचा, आज तुम्ही इथं कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. डॉक्टर देवळालकर, त्यांना कोरोना झाला होता. वाशिम पीएससी सारखी मोठी पीएससी नाही. वाशिम सारखं म्हणजे आज तालुक्यातली सर्वात डॉक्टर मोठी असेल ना तुमची तालुक्यातली सगळ्यात मोठी पीएससी. आणि खूप चांगलं काम या पीएससी मधून झालं कोरोनाच्या काळामध्ये. आणि सगळ्यात जास्त रुग्ण पण आमच्या शहरामध्ये आले. सगळ्यात जास्त भोगलं सुद्धा आमच्या वाशिमकरांनी. सगळ्यात जास्त पैसा आणि नुकसान झालं आमच्या वाशिमकरांचं. किती लोकांचे अश्रू पुसावेत आणि किती घरामध्ये तो आकार मागला, किती घरं बरबाद झाली. 20-20, 22-22 लाख रुपये घालवल्यानंतर आमचा माणूस परत आला नाही. खूप भोगलंय आम्ही. आणि हे भोगत असताना कुणामुळे भोगलं? आमच्या त्या पंचायत समितीचे सदस्य होते. आमची जी ताई कुकेशिनी ताई, त्या आज आली नाही इथं कार्यक्रमात, कोचुरे ताई. तर त्यांच्या घरात पण झाला. त्यांच्या इथेही माणूस काहीतरी दगावला. किती माणसं या शहरामध्ये गेली आणि 25 अनेक लोक कर्जबाजारी झाली या शहरातली. आणि मला सांगा की आमच्या जिल्हा परिषदेच्या त्या कोविड सेंटरमधून 15 रुपये पण खर्च आला नाही. 1500 माणसं 15 रुपये खर्च न करता 100% बरी झाली. या कोविड योद्ध्यांचा सन्मान व्हायला नको? प्रशासकीय अधिकारी आमचे, प्रशासकीय आमचा कर्मचारी, आमच्या अंगणवाडीची ताई, आमचे आशा वर्कर, ज्यांनी आमचे समाजसेवक, आमचे कार्यकर्ते, या सगळ्यांना कुठलाही पगाराविना, कुठल्याही मोबदल्याविना त्यांनी जे काम केलं त्यांचा सन्मान व्हायलाच हवा. आणि भालेराव, तुम्हाला याकरता धन्यवाद देतोय की तुम्ही तो या ठिकाणी घडवून आणलात. आमचे 2-2 खरं म्हणजे या वाशिमचे 2-2 सूत्रसंचालक आहेत. आणि तिकडे ते सर बसले, आमचे दुसरे सर दामोदरे सर. लोकांचं चांगलं बोलायला लोक येत नाहीत आता. लोकांचं चांगलं बोलायला, दुसऱ्या माणसाला चांगलं बोलायला लोक येतच नाही. आणि म्हणून केवळ मी तर एका पत्रकाराला दुसरा स्वारस्य गुरुवर राहते, कुत्रावर भुंकतोय. मी जरी पत्रकार असलो तरी दुसऱ्या पत्रकाराचा अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करणारा, सन्मान करणारा पत्रकार आहे. पत्रकार हा माझा टाइमपास. कधीतरी मला वाटलं की लिहायचं तरच मी लिहितो, असं काही माझी पत्रकारिता नाही. पण मला आनंद आहे की या शहरामधल्या अनेक गुणवंतांचा आपण सन्मान केला. आमच्या व्यासपीठावर कुठे गेले, इथं खूप सुंदर कार्यक्रम आता सप्ताह झाला. वाशिमला खूप एक सांस्कृतिक नगरी शहापूरची एक वाशिम तयार होत आहे. चांगलं कार्यक्रम या शहरामध्ये होत आहेत. आता चांगला श्रोतृवर्ग या शहरामध्ये निर्माण करायची गरज आहे आणि चांगल्या विचारांची लोकांनी पुन्हा या वाशिमच्या जडणघडणीमध्ये योगदान देण्याची गरज आहे. अनेक मान्यवर खरं म्हणजे इथं व्यासपीठावरच्या समोर जितकी चांगली मोठी माणसं समोर बसल्यात त्याहून अधिक मोठी माणसं, अनेक गुणवंत माणसं समोर आहेत. आपण सगळ्या लोक या ठिकाणी कार्यक्रमाला आलात. खरं म्हणजे त्या लोक येत नाहीत, पण तुम्ही आलात, मग त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मला सुद्धा तू निमंत्रण केल्याबद्दल माझ्या मित्राचं मी आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपण सत्काराकडे वळतोय. कल्पेश उत्तम शेलार त्याला इकडे मी आमंत्रित करतो आणि सन्माननीय पोलीस निरीक्षक वाशिमचे शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण कल्पेशचा या ठिकाणी सत्कार करावा. त्या पद्धतीने त्याचं काम देखील तेवढं छान पद्धतीने होतं, त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत अभिषेक रंगनाथ काठोळे. त्यांनी देखील छान पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये काम केलं. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती चालू होतीच, परंतु प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करणं हे खूप कठीण असतं आणि अभिषेकने ते काम, त्याच्या टीमने ते काम केलेलं आहे. तेव्हा अभिषेकचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने आवर्जून उपस्थित राहिलेले गोंडी लोकसभेचे आमदार शांतारामजी मोरे साहेब, तसेच शिवसेनेचे ग्रामीणचे प्रमुख आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, ते हातमाग या महामंडळाचे राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना आहे आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, विकास विकास मंडळाचे चेअरमन आणि शिवसेनेचे नेते आदरणीय विठ्ठलरावजी भेरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. याही मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि वासुदेवजी काठोळे यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय दत्ताजी ठाकरे या स्टेजवरती आणि शिवसेनेचे वाशिम शहर प्रमुख शेलार विकासजी शेलार आपण देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. वासुदेवजी काठोळे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज शहापूर गजालीच्या माध्यमातून शहापूर गजाली स्थापन होण्याच्या अगोदर संजय भालेराव हे वेगवेगळ्या वृत्तदैनिकांच्या पत्रकारिता करत होते. संजय भालेरावांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जे सत्य आहे तेच डोळ्यासमोर आणून आणि तशाच पद्धतीच्या बातम्या लावून जनजागृती करणारे संजय भालेराव. गजालीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले. त्यांनी या वाशिम आणि वाशिमच्या विकासात्मक ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत असे विषय मांडून त्याची पूर्तता कशा पद्धतीने होईल असं मार्गदर्शन सुद्धा त्यांनी माझ्यासारख्या माणसाला तरी केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. कारण आम्ही जे समाज क्षेत्रामध्ये जे काम करतो ते काम करण्यामागे या लोकांची प्रेरणा महत्त्वाची असते. ते कोणत्याही पद्धतीची ग्रामपंचायतच्या बाबतीत जर बातमी द्यायची असेल तर ते फोन करून विचारणा करतात की वासुदेव साहेब अशा पद्धतीची बातमी द्यायची, यामध्ये काय तथ्य आणि काय, तर त्या बाबतीमध्ये जर आम्हाला विचारल्यानंतर आम्ही त्यांना त्या बातमीबद्दल शहानिशा करून द्यायचो आणि त्यांना जर योग्य वाटली तरच ते बातमी लावायचे. अशा पद्धतीने संजय भालेरावांचं या क्षेत्रातलं कार्य अतिशय चांगलं आहे आणि हे काम करताना सुद्धा भालेरावांनी या प्रत्येक गोष्टीची दखल घेत आणि त्या दखल घेण्यातूनच आजचा हा दिवस उजाडलेला आहे. आणि या संजय भालेराव यांनी शहापूर गजालीच्या माध्यमातून जे काही विशेष सन्मानित ज्यांना केलं किंवा काहींना कोरोना काळामध्ये काम केल्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलं. म्हणून या सर्वांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी संजय भालेराव आणि त्यांच्या शहापूर गजालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे विचार इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रकाशजी पाटील साहेबांसाठी, कारण जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये सातत्यानं जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम पाटील साहेब या ठिकाणी करत असतात. सन्माननीय पाटील साहेबांचे या निमित्तानं मनपूर्वक स्वागत होतं आणि पाटील साहेबांच्या वतीनं सन्माननीय संजयजी भालेराव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे.
मला वाटतं त्यांच्या कामाची कोच आहे, त्यांना पुढे काम करण्यासाठी दिलेल्या खरं तर शुभेच्छा आहेत पाटील साहेबांच्या वतीनं. धन्यवाद पाटील साहेब. त्यानंतर विधानसभेमध्ये जी काही प्रश्नावली जी होती त्यामध्ये भिवंडी तालुक्याचे प्रश्न मांडताना देखील आम्हाला गुरुसाहेब दिसले. आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत. या स्वागतात वाढदिवसाच्या दिवशी ते नेमके पंढरपूरमध्ये होते. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा पुन्हा एकदा देतो आणि साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी संजयजी भालेराव यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सामुदायिक विवाह किती मोठ्या पद्धतीनं वाशिममध्ये घडून येऊ शकतो आहे हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं आणि तळागाळातल्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचं काम कशा पद्धतीनं उभं करता येईल. केवळ सामुदायिक विवाहच नव्हे तर अनेक प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आणि मदत करण्याचं काम दत्ताशेठ या ठिकाणी करतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि विकासजी शेलार यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. वाशिम शहर प्रमुख शिवसेनेचे विकास शेलार यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कोरोनाच्या त्या काळामध्ये खूप असं काम विकासच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर विद्यार्थी माझा आणि गर्व या गोष्टीचा वाटतो की समाजकार्यामध्ये सातत्याने झोकून देतात ही सर्व मंडळी. त्याचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. या सत्कारानंतर कोरोनाच्या काळामध्ये ही सर्व मंडळी आपल्या कुटुंबाला बाजूला सारून खरं तर काम करत होते आणि वाशिममधून कोरोना हद्दपार होईपर्यंत या सर्व मंडळींचं काम होतं. त्यामध्ये वासुदेव काटोळे यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार होत आहे. धन्यवाद सर. एक खूप मोठी वास्तू शहापूरमध्ये उभी केलेली आहे. आदरणीय गुरुसाहेब साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या कार्याच्या ठिकाणी पुढे अधिक शुभेच्छा देण्याचं काम देखील दुसऱ्याकडे. या सत्कारानंतर सौरभ दिलीप पाटील याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी मोरे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सौरभ मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते सौरभ पाटील याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर शैलेश सोमनाथ अंबवणे तसेच यानंतर प्रभाकर. सन्माननीय बेरे साहेबांना विनंती करतो की आपण प्रभाकर थोरात यांचं यथोचित असा सत्कार करावा. जागवते पायी त्यांना भोजनाची व्यवस्था थोडा त्यांनी अत्यंत उत्सुकपणानं त्या ठिकाणी केली. त्यांचा या ठिकाणी सत्कार होता. यानंतर महेशजी भाले रामचंद्र दिनकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. पुन्हा एकदा बेरे साहेबांना विनंती करतो की आपण मनोज दिनकर यांच्या कोरोना योद्धा म्हणून आपण त्याला सन्मानित करावं. सूरज चव्हाण पुढचा सत्कार करतील. आले का? सूरज चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होते. पुन्हा एकदा. यानंतर प्रकाश वाघमारे. त्याला इकडे मी आमंत्रित करतो. खूप मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर सुद्धा कोरोनाच्या त्या काळामध्ये अत्यंत चोख असं काम वाशिम पूर्व वाशिम पश्चिम या दोन्ही भागामध्ये सुंदर असं काम केलेलं आहे.
प्रकाशचा या ठिकाणी सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करतो, आपण प्रकाश वाघमारे या कार्यकर्त्याचा आपण सन्मान करावा. आणि उपस्थित राहिलेले आहेत. मागच्या एका कार्यक्रमाला देखील साहेब त्या बँकेच्या उद्घाटनाला आलेले होते त्या संस्थेच्या, आणि मला पहिल्यांदा भरभरून बोलताना साहेब त्या ठिकाणी आढळले. लक्ष्मणराव घरतांचा कार्यक्रम होता आणि खूप आतमध्ये जे साठलेलं होतं ते सगळं पाटील साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं, आणि एक सर्वसामान्य माणसांबरोबर जो संवाद असतो तो संवाद पाटील साहेबांनी त्या ठिकाणी साधला. मी आज देखील त्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण शापूर गजालीला आपण आपल्या शब्दवाणीनं या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय पाटील साहेब. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. शहापूर गजाली न्यूज नेटवर्क द्वितीय वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ, आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आपलं कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या सामाजिक जीवनामधलं आपलं योगदान जे आहे त्या योगदानाच्या निमित्ताने आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. ते सन्माननीय सर्व सत्कारमूर्ती, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व, बंधू आणि भगिनींनो, प्रथम या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहापूर गजाली न्यूज नेटवर्कला वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला सर्वांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. आपल्याला सन्मानित करत असताना समाजाच्या संकटाच्या समयी लोक ज्या वेळेला संकटात असतात त्यावेळेला मानवता ही आपल्यामध्ये दिसली पाहिजे, आणि ती आपण त्या संकट प्रसंगी दाखवलेली आहे. आणि म्हणून आपलं अनेक वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे चॅनलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या माध्यमातून वर्षभर आपण सातत्याने अनेक ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मग डॉक्टर्स असो, नर्स असो, आशा असो, काही वेगवेगळ्या स्वरूपाचे सफाई कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे सामाजिक संस्था आहेत आणि पत्रकार आहेत. सर्वांचा सन्मान प्रत्येक वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत होत असतो आणि याची जाणीव सर्वांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. आपण काम करत असताना हे काम करत जातो, परंतु आपली नोंद करणारी सुद्धा समाजामध्ये लोक आहेत आणि ते प्रसंगित या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने अशा स्वरूपाचे जे उपक्रम जे आहेत ते आपले संपादक भालेराव यांनी या ठिकाणी आपली सगळ्यांची नोंद घेतली आणि आपला सन्मान केला. समाजाच्या तळागाळातल्या सामान्य माणसाची सुद्धा आपल्याकडनं जी होत असलेली जी काही सेवा असतो ती आपण केली पाहिजे. माणसं जीवनामध्ये जगत असताना आपल्याला आपल्याकडनं जे काय देणं आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातलं काम करणं आहे,
राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी हे निवडणुका ज्या आहेत त्या वेळेला ते ठीक आहे, परंतु बाकी संपूर्ण जे काही 5 वर्षाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी जिथे संधी मिळेल तिथेच्या सर्वांनी एकत्र येऊन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावलं तर काय वावगं त्याच्यामध्ये होत नसतो. आणि म्हणून पत्रकारांचं सुद्धा त्यावेळेचं जे मी पाहिलेलं योगदान आहे, कारण मी सगळ्यात जास्त वेळ कोरोनाच्या वेळेला शहापूर तालुक्यामध्ये दिलेला आहे. अनेक सहकारी त्यावेळेला माझ्यासोबत काम करत होते, मग ते वाशिममधले असतील किंवा शहापूर तालुक्यातले असतील. अनेक पत्रकार जे आहेत त्यावेळेला अगदीच शहापूर कोविड सेंटर ज्याला काही अडचणीत येण्याच्या दिशेला होता आणि त्यावेळेला पत्रकारांनी जी पत्रकारितेची भूमिका केली आणि जाब विचारायला सुरुवात केली, माहिती मिळत नव्हती, अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी पत्रकारांच्या माध्यमातून आपण सन्माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती केली, SP, कलेक्टर आणि CS जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, पुरी जी सिव्हिलची टीम सुद्धा या ठिकाणी आले आणि ते चुकीचं जे घडत होतं ते दुरुस्त झालं, पण ते सगळं पत्रकारांनीच मुद्दा लावून धरला म्हणून तो विषय मार्गी लागला आणि मग नंतर ते व्यवस्थितरित्या कोविड सेंटर सुरळीत सुरू झाला. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जे काय चांगलं काम करायची संधी मिळतो तर आपण ते केलं पाहिजे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक जे आहेत ती त्यांची प्रतिक्रिया देत असतात, परंतु तुम्हाला काय योग्य वाटतं ते आपण केलं पाहिजे. मी कुठल्या पदावर आहे, मी कुठला लोकप्रतिनिधी आहे, मी किती श्रीमंत आहे, तू किती श्रीमंत आहे, तू किती मोठा लोकप्रतिनिधी आहे, सफाई कामगार किंवा साधा वार्ड बॉय किंवा आशा नर्स किंवा पत्रकार किंवा जो माणूस आहे, संकट समयी कोण कोणाला लोकांसाठी उपयोगात आला, आमच्या दृष्टिकोनातून तो खूप महत्वाचा आहे. तू किती श्रीमंत आहे, जर श्रीमंती गोरगरिबाच्या संकटामध्ये अडीअडचणीमध्ये ती जर उपयोगात नाही आली आणि तुझी संपत्ती किती जरी असली तरी त्याचं लोकांना त्याचा काही उपयोग नाही आहे. तू तुझ्या पुरता आहे. समाजामध्ये स्वतःसाठी जगणारे, स्वतः पुरते जगणारे खूप लोक असतात, परंतु खूप लोक त्यांच्याकडं एका हातात आलेला असतो तो दुसऱ्या हातात देण्याची पण जाणत असतो. आणि म्हणून चांगलं काम जे आहे त्या दिवशी तिकडं तुम्ही होते, तिकडं ते जे आजकाल कसं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या आपण बँका किंवा पतसंस्था किंवा नवीन संस्था जेवढ्या पण येतात त्याच्या याच्यामध्ये आपल्याला ऐकायला येत आहेत. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला जे काय जाणवतो ते आपण म्हटलं पाहिजे, मांडलं पाहिजे. आणि आपलेच मंडळी सहकारी आपलीच असतात, ज्याला आपल्याला बोलवतात त्याला आपलेच आहेत म्हणून आपल्याला बोलवलं असतं, परंतु तरी सुद्धा सत्य आहे ते बोललं पाहिजे. ते नंतर काय बोलण्यापेक्षा अगोदरच बोललं तर लोक सतर्क होतात आणि स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये जागृत राहतो आणि चांगलं घडतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले संपादक भालेराव साहेब यांना आणि शहापूर गजाली न्यूज नेटवर्क या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. पत्रकार संजयजी भालेराव यांचं शहापूर गजाली या नेटवर्कचं दुसरा वर्धापन दिन आहे आणि त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय नामदार पाटील साहेब, आमदार मोरे साहेब,
व्यासपीठावर उपस्थित गावच्या सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, शहापूर पंचायत समितीचे उपसभापती साहेब, जिल्हा परिषद सदस्य, व्यासपीठावर उपस्थित निरनिराळ्या संस्थांचे, निरनिराळ्या पक्षाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. नेहमी काय ना काय करत राहणं, अशा पद्धतीने काही माणसांचे जे आपण नामोल्लेख करतो त्याच्यात पत्रकार संजय भालेरावांचं नाव घेतलं तर ते वावगे ठरणार नाही, अशा पद्धतीने त्यांचं कार्य असतं. पाटील साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. वर्धापन दिन अनेक संस्थांचे होतात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु संजयजी भालेरावांनी व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या आणि काही प्रमुख मंडळींच्या सहकार्याने एक आगळा आणि वेगळा या ठिकाणी उपक्रम केला की कोरोनाच्या काळात ज्यांनी जनतेला मदत केली, अडल्यानं मदत केली, त्या कोरोना योद्ध्यांचा आपण या कार्यक्रमाबद्दल सत्कार देखील आयोजित केला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांचा सत्कार झाला, कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा सत्कार झाला, अनेक संस्थांचे, अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख, अनेक व्यक्तींचा, ग्रामपंचायत सदस्यांचा असा आपण एक सत्कार केला, त्याबद्दल त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रमाला आम्ही थोडापेक्षा बराचसा उशीर झाला भालेराव साहेब, त्याबद्दल आपली समोर बसल्यांच्या व्यासपीठावरची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. असं कार्य भालेराव आपल्या हातून घडावं असे आपल्याला शुभेच्छा देतो. आणि असेच कार्यक्रम आपल्या हातून या ठिकाणी जे घडत आहेत. वाशिम म्हटला पाटील साहेब, आम्ही नेहमीच सांगतो, वाशिम जर म्हटला तर वाशिमची लोकॅलिटी आणि आम्ही मंडळी, जी प्रमुख मंडळी आणि इतरही मंडळी अशी आहे, जात पात न पाहणारी ही वाशिमची जनता आहे. आणि हा वाशिमचा आदर्श आहे. हा आदर्श कायमच्या टिकण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आणि सर्व जाती धर्माचे लोक या कामी सहकार्य करतात. मी खरोखर स्वाभिमानाने अनेक वेळा सांगतो ना, आज देखील या ठिकाणी सांगतो, हा आदर्श आपला असाच टिकवण्याकरता सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी विनंती करतो. भालेराव यांना मनापासून शुभेच्छा देतो. अधिक कार्य, समाजसेवा आपल्या हातातून या ठिकाणी घडावी. लहानसोर वाशिमकरांच्या बाबतीत बोललं, पाटील साहेब नेहमी सांगतात की मी जास्त वाशिम किंवा शहापूर तालुक्यावर प्रेम करतो. असं प्रेम करत राहणे, असंच सहकार्य तुमचं लाभावं अशी तुम्हाला विनंती करतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. याची सुरुवात कृष्णाने केली. पिवळी या ठिकाणी जे काही क्वारंटाईन सेंटर होतं तिथल्या लोकांना सुविधा मिळत नव्हत्या, त्या सुविधा मिळवून देण्याचं काम कृष्णाने केलं. एकदा जोरदार टाळ्या कृष्णासाठी होऊ द्या. यानंतर पत्रकार आदर्श संघनायकांचं काम गुरुजींनी केलेलं आहे. माणूस धैर्यशील असला तर जगण्याची उमेद जी आहे ती कशी असते ती घोडेस्वार गुरुजींकडे बघून या ठिकाणी आपल्याला कळते. गुरुजींचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या सत्कारानंतर रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड, ज्योतिताई गायकवाड, यानंतर अध्यक्ष या ठिकाणी पुरस्कार स्वीकारतील, हा सन्मान स्वीकारतील. सिद्धार्थ फाउंडेशनने देखील 100 कुटुंब जे आहेत त्या 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचं वाटप त्या काळामध्ये केलं. वसंत धनगर हे त्यावेळेचे अध्यक्ष होते. आमची सर्व टीम त्या सिद्धार्थ मंडळाची, फाउंडेशनची त्या ठिकाणी कार्यरत होती. यानंतर अनिलजी मानवडे साहेब, श्रीराम मित्र मंडळाच्या, श्रीराम मित्र मंडळ या मंडळाच्या माध्यमातून यथोचित असं काम त्यांचं सुरू होतं. अन्नधान्य वाटपापासून तर ब्लड डोनेशन असू द्या, ॲम्ब्युलन्सची सेवा असू द्या, या सर्व गोष्टी मानवडे साहेबांनी या ठिकाणी देण्याचं काम केलं. निलेश काठोरे, अध्यक्ष व्यापारी मित्रमंडळ,
निलेश काटवाईंची चालू ठेवायची, अनेकांचा रोष प्रेम सगळं स्वीकारून चांगल्या प्रकारचं नियोजन निलेश काटोळे यांनी केलं. त्यांचाही या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून सन्मान होत आहे. कारण व्यापाऱ्यांचं म्हणणं दुकानं चालू ठेवा आणि कोरोना नियंत्रण जे आहे त्यांचं म्हणणं होतं की दुकानं बंद ठेवा. या सगळ्या कसोटीमध्ये छान पद्धतीनं काम केलं. त्यानंतर प्रदीप बाळू गायकर, प्रदीप गायकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रदीपजी होते नाही ते. सागर कंठे, त्यानंतर प्रकाश जाधव, प्रकाश भगवान जाधव, पत्रकार प्रकाश भगवान जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कोरोना काळामध्ये भरीव असं काम प्रकाशजी पवार यांनी केलंय आणि प्रशासनाला सातत्यानं का आणि का नाही असा एकच प्रश्न विचारणारे हे पत्रकार जे असतात त्यापैकी महेश तारमळे याला काम होत नाही, काय अडचण आहे, हा प्रश्न महेशने विचारायला सुरुवात केली आणि कोरोनाच्या त्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणा देखील मला वाटतं जागरूक झाली. महेश तारमळे याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी या सन्मानाचा मान करतो. मी खरा मानकरी नसून डॉक्टर देवळकर पुरस्काराचे मानकरी आहे. डॉक्टर तुम्ही या त्यांच्या बरोबर. या सन्मानाचा स्वीकार बरोबर साहेब. आणखी एक शाल घ्या, आणखी एक शाल घ्या. या सर्व कोरोना योद्ध्यांचं विशेष सन्माननीय मान्यवर या सगळ्या स्वागत समारंभामध्ये साहेबांचं या ठिकाणी खूप सारं स्वागत आणि त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. आज क्रांतीज्योती महात्मा फुले यांची जयंती आहे. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्योती फुलेंना वंदन. शहापूर गजाली न्यूजच्या माध्यमातून हा कोरोना योद्धांचा सन्मान झाला. त्याचे मालक संजयजी भालेराव दादा आज शहापूर तालुक्यातील बोली जे कोरोना योद्धा आहेत त्यांचा सन्मान झाला. महाराष्ट्राचे नेते आले, महत्वाचे नेते आले, त्यांचा सर्वांचा सन्मान झाला. परंतु जे संजयजी भालेराव साहेबांचा सन्मानच झाला नाही. मला असं वाटतंय आणि ज्या आयोजकाचा सन्मान होणं गरजेचं आहे म्हणून मी 2 मिनिटं धाडस केलंय. तरी मी भेरे साहेबांना विनंती करतोय आणि पाहुण्यांना विनंती करतोय की संजयजी भालेराव साहेबांचा आणि त्यांची पत्नी यांच्या दोघांचा सन्मान केलेला आहे. कारण त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे, त्यांचा सन्मान व्हावा अशी विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भालेराव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. ओके.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.